फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणूक सध्या चालू आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने जोरदार प्रचार करतोय। आपण सर्वच उमेदवारांशी आतापर्यंत भेटत आलेलो आहे, चर्चा करत आलेलो आहे। पण या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे ते नगराध्यक्ष पद, आणि यासाठी अनेक उमेदवार सध्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष सरोदे या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। सर, माझा पहिला तुमच्यासाठी प्रश्न असा असेल, या निवडणुकीमध्ये ही पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक पार पडते आणि त्याच्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तुम्ही उमेदवार म्हणून निवडणूक लढवता, ही फार मोठी गोष्ट आहे, कारण सगळा भार एक पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती टिकून राहिलेला असतो। तर या निवडणुकीकडे पाहण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीचा आहे? फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद आत्ता 2 वर्ष झाले इथं झालेली आहे। तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला उमेदवारी जाहीर केली। अजितदादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहे, त्याच्यामुळं इथं अजितदादाच्या माध्यमातून चांगले फंड इथं येऊ शकतो। आणि अजितदादा या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे अजितदादांचं प्रामुख्याने लक्ष या परिसरावर पहिल्यापासून आहे। आम्ही दादांसोबत काम केलेलं आहे पक्ष संघटनेत, त्याच्यामुळं दादा वेळोवेळी या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेकडे चांगल्या फंड देऊन व्यवस्थित करू शकतील अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवार गटाचे जितके सारे या नगर परिषदेसाठी उमेदवार म्हणून आहेत, एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा तुमच्या पाठीमागे असते, किंवा त्या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला स्वतः निवडून यायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला त्यांना सुद्धा निवडून आणायची ही एक जबाबदारी पाठीमागे आहे। तर या सगळ्या जबाबदारीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? ही निवडणुकीची संपूर्ण प्रचाराची प्रक्रिया आहे, यामध्ये तुम्ही ते कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करताय? आमच्या गावातले सगळे वरिष्ठ लोक जे प्रशासकीय आणि सगळ्या गोष्टीचे अनुभवी लोक आहेत, त्यांनी हा पॅनेल व्यवस्थितरित्या 32 सीटं आणि 33 माझ्यासारखा कार्यकर्ता सर्वसामान्य जनतेत मिसळणारा त्या लोकांनी मला तिथं नगराध्यक्षपदाची संधी दिलेली आहे। त्याच्यामुळं आणि या 32 जणांचा विश्वास माझ्यावर निवडून आणण्याचं काम फुरसुंगी गाव उरुळी देवाची हे सगळं करणार आहे, ग्रामस्थ करणार आहेत। आणि ग्रामस्थांनी जो विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकलेला आहे, 32 जणांवर पण टाकलेला आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की 100% आम्ही निवडणुकीत यश प्राप्त करू। अगदीच त्याचबरोबर माझा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न असेल की तुम्ही निवडणुकीमध्ये आता निवडणूक लढवताय, पण नगराध्यक्ष पद हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी निवडणूक लढवत असताना तुम्ही कोणकोणती व्हिजन समोर ठेवून ही निवडणूक लढवत आहात? ताई, मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो, मी पूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे। थोडा प्रशासनाचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, आणि इथं प्रामुख्याने जे विकासाच्या दृष्टीने कामं आहेत ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समोरून रस्ता असन, ड्रेनेज असन, पाण्याची व्यवस्था असन, हे करण्याचं प्रामुख्याने पहिलं मला एक पहिलं आव्हान असणार आहे। आणि सगळ्यांनी मला जे 32 नगरसेवक असतील 33 मी असेल, सगळी मला साथ देतील निवडून। पण ग्रामस्थांनी ठरवलं तर ग्रामस्थांच्या आणि आम्ही सगळी जण निवडणूक जिंकू पण, आणि हेच मुख्य कारण असणार आहे। रस्ते, पाणी, वीज हे पहिलं आम्हाला आव्हान असेल, तर ते आव्हान सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या पॅनल प्रमुखांच्या साथीने आम्ही 100% पार करू। आणि आम्हाला अजितदादाची साथ ही पहिल्यापासून पक्ष संघटनेत असल्यामुळं, अजितदादाची साथ ही अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळं ती आम्ही 100% पूर्ण करण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे की सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार चालू आहे, तुमचे उमेदवार तुमच्यासोबत आहेत, नागरिकांच्या मधून तुमच्यासाठी किंवा तुमच्या उमेदवारांसाठी कशा प्रकारे प्रतिसाद आहे? ताई, मी एक जनमत बघितलं की चांगल्या पद्धतीने प्रतिसाद पूर्ण गाव असन, उरुळी देवाची असन, इकडं आमचं खाली वाडी वस्ती पांडवतण वगैरे हा सगळा भाग असन, भेकरायचा मोठा नागरीकरण वाढलेलं आहे, तिकडं सुशिक्षित उमेदवार आहे तिकडं, आणि उरुळी देवाची त्या कचरा डेपोत बाधित उरुळी देवाची, त्याच्यामुळं संपूर्ण सगळे मतदार सगळ्या पद्धतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजयी करतील एवढं मला 100% खात्री वाटते।
खूप खूप धन्यवाद सर. या नगर परिषदेच्या रणधुमाळीमध्ये आज आपण नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सरोदे यांच्यासोबत चर्चा साधलेली आहे. खरं तर या नगर परिषदेचं पहिलं लक्ष जे लोकांचं लागलेलं असेल ते बाकी नगरसेवकांच्या बरोबर नगराध्यक्ष पदाकडे पण लागून राहिलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय, कोण निवडून येतं, कोण किती मते घेतं, त्याचबरोबर कुणाच्या प्रचाराची रणनीती कशी असते, या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपण रोजच्या रोज जाणून घेणार आहोत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. तर यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.